नमस्कार मित्रांनो, आपले हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र आणि आनंददायी असा सण म्हणजे मकर संक्रांती. हा सण सूर्यदेवाच्या उत्तरायण प्रवासाची सुरुवात दर्शवतो. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि म्हणूनच या सणाला मकर संक्रांती असे म्हटले जाते. मकर संक्रांती म्हणजे केवळ सण नाही, तर नवीन सुरुवात, सकारात्मक ऊर्जा आणि जीवनात शुभ परिवर्तन घडवणारा दिवस मानला जातो. या दिवशी तिळगुळ वाटून तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणण्यामागेही खूप सुंदर अर्थ दडलेला आहे. तीळ आणि गुळ हे थंडीपासून संरक्षण करतातच, पण नात्यांमध्ये गोडवा टिकवण्याचा संदेशही देतात. असं मानलं जातं की मकर संक्रांतीच्या दिवशी केलेले दान, पूजन आणि कथाश्रवण केल्याने घरात सुखसमृद्धी नांदते, पापांचे क्षालन होते आणि देवी लक्ष्मीची कृपा प्राप्त होते. मकर संक्रांतीशी संबंधित एक अतिशय प्राचीन आणि प्रेरणादायी कथा सांगितली जाते, जी मनापासून ऐकल्यास जीवनात सकारात्मक बदल घडतात. आज मी तुम्हाला अशीच एक मकर संक्रांतीची खास कथा सांगणार आहे. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेमध्ये दडलेले आहे धर्म, श्रद्धा आणि जीवनाला दिशा देणारे अमूल्य ज्ञान. पण कथा सुरू करण्याआधी मित्रांनो, मी एक छोटीशी विनंती करतो. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे, पण अनेक लोक डिसलाईक करतात. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये जय सूर्यदेव किंवा जय मकर संक्रांती लिहायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो, कोणताही वेळ न दवडता मकर संक्रांतीची पवित्र कथा ऐकायला सुरुवात करूया. एक प्राचीन काळची गोष्ट आहे. एकेकाळी विदर्भ देशातील एका छोट्या राज्यात हरिदास नावाचे एक सद्गुणी ब्राह्मण आपल्या पत्नीसोबत राहत होते. हरिदास धर्मपरायण आणि दयाळू होता, आणि त्याची पत्नी गुणवतीही अतिशय भक्तिमती व पतिव्रता स्त्री होती. त्यांच्या दाम्पत्याचं जीवन परमेश्वराच्या भक्तीत आणि लोकसेवेत व्यतीत होत होते. दोघेही रोज सकाळी लवकर उठून स्नान करून देवपूजा करत आणि नंतर गरीब व गरजू लोकांना अन्नदान करत असत. त्यांच्या दारी आलेला कोणताही अतिथी उपाशी परत जात नसे. गावातील लोक गुणवतीचे खूप कौतुक करीत, कारण ती नेहमी इतरांच्या सेवेसाठी तत्पर असे. त्यांच्या वैवाहिक जीवनाला संतान सुख लाभले नव्हते. मूलबाळ नसतानाही त्यांनी कधी दुःख मानलं नाही. उलट गावातील सर्व लहान मुले त्यांना आपल्याच लेकरासारखी वाटत. गुणवती गावातल्या मुलांना गोष्टी सांगायची. त्यांना तिने अनेकदा गजरा करून लाडू बनवून खाऊ घातले होते. त्यामुळे सगळेच तिला गुणवती आई म्हणून साद घालत. गुणवतीने आपले संपूर्ण आयुष्य धार्मिक आचरण आणि देवधर्माच्या उपासनेत अर्पण केले होते. ती सर्व देवी देवतांची भक्ती मनोभावी करीत असे. वर्षभरातील प्रत्येक व्रत, उपवास तिने निष्ठेने पाळले होते. मग ते एकादशीचे उपवास असोत, शिवरात्रीचे जागरण असो किंवा चैत्रातील देवीची 9 दिवसांची उपासना. पती हरिदासही तिच्या भक्तिमय जीवनात पूर्ण साथ देत असे. दोघांमुळे त्यांच्या घरात सात्विकता आणि प्रेमाचे वातावरण होते. त्यामुळे त्यांच्या आयुष्यात सुख, शांती आणि समृद्धी नांदत होती. देवांच्या कृपेने त्यांना जीवनातील कोणत्याही गोष्टीची कमतरता नव्हती. आपल्या दानधर्म आणि पुण्यकर्मामुळे सर्वजण त्यांना आदराने पाहत असत. एके दिवशी दुपारी हरिदास घरी आले तेव्हा त्यांनी पाहिले की दारात एक गरीब वृद्ध भिकारी उभा आहे. तो तहान भुका दिसत होता. दरवाजा उघडताच गुणवतीने प्रेमाने त्याचे स्वागत केले. "या बाबा, आत या, आधी पाणी प्या, मग काही खायला देते," असे म्हणत तिने त्याला घरात बसवले. भुकेल्या भिकाऱ्यासाठी ती स्वयंपाकघरात जाऊन झटपट अन्न तयार करू लागली. हरिदास देखील तिच्या सेवाभावी वृत्तीने आनंदित झाला. गुणवतीने ताज्या भाजीसोबत पाणी आणि थोडा गूळ त्या वृद्धाला दिला. पाण्याने तोंडाची कोरड घालवल्यावर आणि अन्न खाल्ल्यावर त्या भिकाऱ्याच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले. तो कृतज्ञतेने म्हणाला, "माय, देव तुझे भलं करो." हरिदास आणि गुणवतीने नम्रतेने ते आशीर्वाद स्वीकारले. त्यांच्या मते अशा गरजूंची सेवा करणे हाच खरा धर्म होता. त्या संध्याकाळी घरात फार प्रसन्न वातावरण होते. हरिदास म्हणाला, "गुणवती, तुझ्यासारखी करुणामयी आणि धर्मपरायण पत्नी मिळाली हे माझे मोठे भाग्य आहे." गुणवती हसून म्हणाली, "हे सर्व आपल्या प्रभूची कृपा आहे. आपण फक्त आपले कर्तव्य करतो आहोत." अशा रीतीने त्यांचे दिवस भक्ती, सेवा आणि आनंदात जात होते. अशी अनेक वर्ष त्यांच्या सुखी संसाराला लोटली.
कालांतराने हरिदास आणि गुणवती दोघेही वृद्ध झाले. केस पांढरे झाले, शरीर थकलं, पण देवावरील श्रद्धा मात्र वृद्धिंगत झाली. आता दैनिक पूजा अर्चा आणि दानधर्म हेच त्यांचे जीवन बनले होते. एक दिवस गुणवतीला अचानक प्रकृती अस्वस्थ वाटू लागली. तिला हलका ताप चढला आणि ती अशक्त झाली. हरिदासने गावातील वैद्याला बोलावून औषध दिले, पण गुणवतीची तब्येत दिवसेंदिवस खंगू लागली. अखेरीक शांत सकाळी गुणवतीने हरिदासचा हात हातात धरला आणि मंद हसत म्हणाली, "मला वाटतं मी फार काळ नाही रे सोबत." हे ऐकताच हरिदासच्या डोळ्यात पाणी तरळले. तो व्याकुळ सुरात म्हणाला, "असं नका म्हणू गुणवती, तुमच्याविना मी काय करू?" गुणवतीने त्याच्या हातावर हलकेच हात फिरवला आणि समजावणीच्या सुरात बोलली, "आपण परमेश्वराची इच्छा मान्य करूया, तुम्ही धीर राखा. अहो, आपण इतकी वर्ष धर्माची सेवा केली, देवाची उपासना केली, त्यामुळे चिंतेचं काही कारण नाही. तुमची आणि माझी साथ इथपर्यंतच होती बहुतेक. पुढच्या प्रवासासाठी मला परमेश्वराची हाक आली आहे असे दिसते." हरिदास अश्रू पुसत म्हणाला, "तुम्ही मला सोडून जाऊ नका गुणवती, तुमच्याशिवाय हे घर उजाड होऊन जाईल." गुणवती क्षीण हसली आणि म्हणाली, "प्राणनाथ, जन्म मृत्यू तर नियतीच्या हातात आहेत. माझा वेळ आला तर मला जाता दिलं पाहिजे. देवाच्या इच्छेपुढे आपण हतबल आहोत. तुम्ही मात्र मला वचन द्या की माझ्या जाण्यानंतरही धर्माचा मार्ग सोडणार नाही. गरीब दीन दुबळ्यांना मदत करत राहाल आणि परमेश्वरावरची श्रद्धा अढळ ठेवाल." हरिदासने रडत्या सुरात मान हलवून होकार दिला. काही क्षणांनी गुणवतीने डोळे मिटले, देवाचे नाव घेतले आणि शांतपणे शेवटचा श्वास सोडला. तिच्या मुखावर एक प्रसन्न, शांत स्मितरेषा होती. जणू परमात्म्यात विलीन होताना तिला अपार शांती लाभली होती. गुणवती देह त्यागून परमधामाला निघून गेली. पत्नीच्या शांत निधनाने हरिदास शोक सागरात बुडाला. त्याची लाडकी सहचरी आता सोडून गेली होती. तो निष्प्राणी शरीराला बिलगून आक्राश करत रडू लागला. परिसरातील शेजारी आणि नातेवाईक दुःखद बातमी ऐकून जमू लागले. सर्वांच्या डोळ्यात गुणवतीच्या निधनाने अश्रू तरळले. काही स्त्रिया पुढे येऊन हरिदासला सावरण्याचा प्रयत्न करू लागल्या. कुणी म्हणत होते, ती देव माणूस होती, परमेश्वराने तिला आपल्या चरणांजवळ स्थान दिलं असेल. तर कुणी म्हणाले, इतकं सात्विक जीवन जगल्यानंतर ती नक्कीच स्वर्गाला गेली असेल. पण हरिदास कोणाच्याच शब्दांनी सावरणार नव्हता. त्याला जग भकास वाटू लागलं. तेवढ्यात 2 अनोळखी तेजस्वी गृहस्थ दारातून आत आले. त्यांच्या गळ्यात मोठ्या माळा घातल्या होत्या आणि हातात दंड होता. चेहऱ्यावर विलक्षण तेज होतं. हे कुणी आहेत हे कोणालाच कळेना. एक जण पुढे होऊन शांतपणे म्हणाला, "हरिदास, आम्ही यमदूत आहोत. धर्मराजांच्या आज्ञेने सद्गुणी गुणवतीच्या आत्म्यास न्यायला आलो आहोत." हे ऐकताच घरातील लोक चकित झाले. काही जणांच्या अंगावर काटा आला. हरिदासने आश्चर्याने त्या तेजस्वी पुरुषांकडे पाहिले. त्यांना हात जोडून नमस्कार करून तो विनवणीच्या सुरात म्हणाला, "कृपा करून माझ्या पत्नीचा आत्मा सुखरूप राखा. ती आयुष्यभर धर्माची सेवा करून थकली आहे." यमदूतांपैकी दुसऱ्याने सौम्य हसत उत्तर दिले, "हरिदास, काळजी करू नकोस. तुझी पत्नी अतिशय पुण्यवान होती. तिला कोणताही त्रास होणार नाही. आम्ही तिचा आत्मा आदरपूर्वक यमराजांच्या दरबारात घेऊन चाललो आहोत." असे म्हणताच गुणवतीच्या देहाभोवती एक प्रसन्न प्रकाश पसरला. क्षणाभरात गुणवतीचा पार्थिव देह निश्चल पडून राहिला आणि तिचा चेतन आत्मा त्या प्रकाशरूपात त्या 2 देवदूतांसमवेत बाहेर पडला. सर्वांनी हा हृदयस्पर्शी क्षण पाहिला. गुणवतीचा आत्मा यमदूतांसोबत प्रकाशमार्गाने निघून गेला. उपस्थित मंडळींनी विस्मयाने हात जोडले. हरिदासने ते दृश्य पाहिले आणि त्याच्या हृदयात मिश्र भावना दाटून आल्या. अपरिमित दुःख होतं, पण पत्नीला स्वर्गदूतांसोबत जाताना पाहून एक प्रकारची शांत ढवळून निघाली होती. थोड्याच वेळात गुणवतीचा आत्मा यमलोकात धर्मराज यमाच्या दरबारात पोहोचला. तेथे विशाल सभा भरलेली होती. धर्मराज यमराज आपल्या न्यायासनावर विराजमान होते. त्यांचा देखावा अत्यंत प्रभावशाली आणि तेजस्वी होता. भव्य मुकुट मस्तकी, हातात कालदंड आणि बाजूला महिष, रेडा वाहन उभा होता. सभोवताली अनेक यमदूत आणि गण उभे होते. यमराजांच्या जवळच चित्रगुप्त हातात मोठे गणक पुस्तक घेऊन निष्ठेने उभे होते. गुणवतीचा आत्मा दरबारात येताच चित्रगुप्त पुढे झाला आणि तिच्या जीवनाचा लेखाजोखा वाचू लागला. महाधर्मराज, मृत्यूलोकात राहणाऱ्या गुणवती नावाच्या स्त्रीने, जी हरिदास नामक आपल्या पतीसह राहत होती, आयुष्यभर अनेक सत्कृत्य केली आहेत. गरिबांना अन्नदान, पाण्याची व्यवस्था, वस्त्रदान, अतिथी सेवा इत्यादीचे अनंत पुण्य हिच्या खात्यावर आहे. हिने कधीही कुणाला दुःख दिले नाही, कुठलेही पापकर्म केले नाही. हिने सर्व तीर्थव्रतांचे पालन मनोभावे केले. चित्रगुप्त पुढे काहीतरी वाचत असताना यमराजांनी हाताच्या इशाऱ्याने त्याला थांबवले.
पुरे. यमराज म्हणाले, मला माहीत आहे गुणवतीने आपल्या जीवनात किती सत्कर्मे केली आहेत. ती निस्संशय पुण्यवान आत्मा आहे. यमराज स्वतः सिंहासनावरून उठून उभे राहिले आणि प्रेमळ नजरेने गुणवतीकडे पाहत म्हणाले, गुणवती, तू आपल्या जन्मात धर्माचरण करून खूप पुण्यसंचय केला आहेस. मी तुझ्यावर अत्यंत प्रसन्न आहे. यमराजांच्या अशा स्वागताने गुणवतीने हात जोडून आदराने त्यांना नमस्कार केला. ती विनम्र स्वरात म्हणाली, स्वर्गलोकाचे अधिपती धर्मराज, ही आपली कृपा. यमराजांनी तिला आसन घेण्याची विनंती केली, पण ती आदराने उभीच राहिली. यमराज पुढे म्हणाले, तुझे सर्व पुण्यकर्म आम्हाला ज्ञात आहेत. तुझ्यासारख्या भक्तांचे आत्मे स्वर्गाचे योग्य अधिकारी आहेत. क्षणभर थांबून यमराजांचा मुखकमल किंचित चिंताग्रस्त झाला. त्यांच्या कपाळावर आठी उमटली. गुणवतीने ते हेरले. तिला आश्चर्य वाटले की स्वतः धर्मराज तिच्यावर प्रसन्न आहेत, तरीही त्यांच्या चेहऱ्यावर काळजीचे भाव का? तिने धीर करून नम्रतेने प्रश्न केला, प्रभू, काही विपरीत घडले आहे का? आपण चिंतेत का आहात? माझ्यात काही त्रुटी राहिली आहे का? यमराजांनी एक दीर्घ निश्वास सोडला आणि गंभीर आवाजात म्हणाले, गुणवती, तुझ्याकडून कुठलीही चूक झालेली नाही. तू धर्मपत्नी म्हणून उत्तम वर्तन केलेस, सर्व व्रतांचे पालन केलेस आणि देवांना संतुष्ट केलेस. माझी चिंता काही वेगळीच आहे. गुणवती लक्षपूर्वक ऐकू लागली. यमराज पुढे सांगू लागले, बघ गुणवती, मनुष्य लोकात लोक विविध देवीदेवतांची पूजा करतात, निरनिराळे व्रत ठेवतात, पण किती जण धर्मराजा म्हणजे माझी उपासना करतात? अगदी हाताच्या बोटांवर मोजण्या इतकेही नसतील. बहुतांश सर्वजण मृत्यूला घाबरतात, यमाचे नाव ऐकून भयभीत होतात, पण कुणीही मृत्यूच्या देवतेची कृपा मिळवण्यासाठी काही प्रयत्न करत नाहीत. लोकांना जन्म देणाऱ्या मातेला आणि पालनकर्त्या देवांना ते पूजतात, पण आत्म्यांना न्याय देणारा जो धर्मराज, त्याची आठवण कुणी ठेवत नाही. मृत्यूसारख्या अटळ सत्याला ते टाळतात. परंतु जो मरणाला स्मरे, तो जीवनाचे खरे मूल्य ओळखतो. मनुष्य जर रोज थोडा वेळ कालचक्राचा विचार करून आपल्या मृत्यूची तयारी करण्याचा विचार केला, तर तो पापकर्म करणारच नाही, उलट अधिकाधिक सत्कर्म करून आत्मा शुद्ध करण्याचा प्रयत्न करेल. हेही एक कारण आहे की मृत्यूच्या देवतेची आराधना मनुष्याला नीतिमार्गावर ठेवू शकते. पण दुर्दैवाने लोक मृत्यूला इतके घाबरतात की यमाचे स्मरण करण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नाही. प्रत्येकजण स्वस्थ आयुष्य, आरोग्य, संपत्ती यासाठी देवाला विनवतो, पण मरणानंतरच्या यात्रेची सुखद तयारी करण्यासाठी कुणी यमाची पूजा करत नाही. गुणवतीने आदरपूर्वक विचारले, स्वामीन, मग आम्ही जीवांनी काय करावे? आपली कृपा मिळवण्याचा मार्ग कोणता? यावर यमराज थोडे प्रसन्न हसले आणि त्यांनी समोरील आसनावर बसण्याचा इशारा करत सांगू लागले, पृथ्वी तलावर मकर संक्रांती हा एक दिवस अत्यंत शुभ मानला जातो. तुला मकर संक्रांतीची माहिती असेलच. पौष महिन्यात येणारा तो दिवस, ज्या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात. त्या दिवसाला धार्मिकदृष्ट्या अपार महत्त्व आहे. हाच तो दिवस ज्यावर आपण एक नवा व्रत सुरू करण्याची आवश्यकता आहे. गुणवतीने डोळे विस्फारून मान हलवली. तिने ऐकले होते की मकर संक्रांती पवित्र सण आहे, पण यमराज स्वतः त्या दिवसाचा उल्लेख करतील असे तिला वाटले नव्हते. यमराज पुढे सांगू लागले, या दिवशी सूर्यदेव दक्षिणायन सोडून उत्तरायण मार्गक्रमण सुरू करतो. उत्तरायण म्हणजे देवांचा दिवस, मोक्षाचा आरंभ. महान भीष्म पितामहाने देखील महाभारत युद्धात जखमी अवस्थेत उत्तरायण सुरू होईपर्यंत प्रतीक्षा केली. सूर्य जेव्हा मकर राशीत आला आणि उत्तरायण सुरू झाले, तेव्हा भीष्म पितामहांनी देहत्याग करून प्राण सोडले, कारण त्यांना माहीत होते की उत्तरायण काळात प्राणत्याग केल्यास आत्म्याला मोक्षप्राप्ती सुलभ होते. पाहिलंच गुणवती, मकर संक्रांतीचा दिवस किती मंगलमय आहे. याच दिवशी पुराणकथेनुसार देवी संक्रांतीने राक्षस संकासुराचा वध केला, ज्यामुळे धर्तीवरील आसुरी शक्तींचा नाश झाला आणि धर्माचा विजय साजरा झाला. तसेच या दिवशी गंगामातेने भगीरथ राजाच्या मागे चालत पृथ्वीवर अवतरण केले आणि कपिल मुनींच्या आश्रमातून पुढे सागराला जाऊन मिळाली. त्यावेळी राजा भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या अस्थी गंगाजलाने तर्पण केले आणि त्यांना मोक्ष प्राप्त करून दिला. म्हणूनच मकर संक्रांतीला गंगास्नान आणि तर्पणाचा विशेष महिमा आहे. या दिवशी जे गंगेच्या संगमावर स्नान करतात आणि तिळांजली अर्पण करून पितरांना तृप्त करतात, त्यांचे पाप नष्ट होतात आणि पितरांना सद्गती मिळते असे शास्त्रात सांगितले आहे. धर्मराज पुढे म्हणाले, इतकेच नव्हे तर आजच्या दिवसापासून दिवस मोठे होऊ लागतात, प्रकाश वाढतो. सूर्यदेव हा माझे वडील, त्यांना प्रसन्न करण्यासाठी देखील हा दिवस उत्तम आहे.
सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात, म्हणजे एका अर्थी सूर्य आपल्या पुत्राकडे म्हणजे शनिदेवाकडे एका महिन्याच्या वास्तव्याला येतो. आपल्या पूर्वजांनी आणि संतांनी या दिवसाला संक्रांत देवीचं रूप मानले आहे. म्हणूनच या दिवशी सुगडाची पूजा, हळदी कुंकू, वाण वाटप यांसारखे सौभाग्यवर्धक विधी करतात. स्त्रिया एकमेकींना तीळ आणि गूळ देऊन प्रेमानं म्हणतात, तिळगुळ घ्या, गोडगोड बोला. म्हणजेच या पवित्र दिवशी जुन्या कटुता सोडून गोड बोलावं असा संदेश असतो. यमराज थोडा थांबले आणि मग गंभीर स्वरात पुन्हा बोलू लागले. तर गुणवती, मकर संक्रांतीच्या या विशिष्ट दिवसास मी निवडले आहे. तू पृथ्वीवर असताना या व्रताची माहिती तुला नव्हती, कारण कुणीही हे करत नव्हतं. पण आता मी तुला आदेश देत आहे, तू पृथ्वीवर परत गेल्यानंतर दरवर्षी मकर संक्रांतीच्या दिवशी माझ्या नावाने व्रत कर. फक्त तूच नाही, तर इतरांनाही यासाठी प्रोत्साहित कर. या दिवशी मनोभावे उपवास करून सूर्योदयापासून संध्याकाळपर्यंत शक्यतो अन्न त्याग करावा. पहाटे लवकर उठून पवित्र नदीत किंवा गंगेत स्नान करावं. स्नानाच्या पाण्यात काही काळे तीळ मिसळावेत. सूर्यदेवाला अर्घ्य द्यावे आणि त्याची प्रार्थना करावी. माझ्या धर्मराजाच्या प्रतिमेची किंवा प्रतीकाची पूजा करावी. तीळ आणि गूळ यांचा नैवेद्य देवांना अर्पण करावा. दिवसभर ओम सूर्याय नमः आणि ओम धर्मराजाय नमः असा जप मनात करावा. शक्य असल्यास गायींना, गरजू लोकांना अन्न, मीठ, तेल इत्यादी दान द्यावे. संध्याकाळी सुश्रांत ब्राह्मणांना किंवा गरिबांना तिळासहित अन्न-वस्त्रांचे दान करावे. आपल्या पितरांसाठी पवित्र जलात काळे तीळ सोडून तर्पण करावे. या सगळ्यामुळे मला, यमराजाला प्रसन्न करता येईल. हे व्रत पालन करणाऱ्या व्यक्तीला मृत्यूचे भय राहणार नाही. त्याचे आयुष्य तर सफल होईलच, पण देहावसानानंतर त्याच्या आत्म्याला मी स्वतः संरक्षण देईन आणि सद्गतीचा मार्गदर्शन करीन. जसे तू आयुष्यात पापरहित राहिली आहेस, तसेच हे व्रत धारण करणाऱ्यांचे पाप शालित होतील. आणि मुख्य म्हणजे माझ्या कृपेने त्यांच्या आत्म्याला परलोकात कष्ट भोगावे लागणार नाहीत. यमराजांनी आपले कथन समाप्त केले. त्यांच्या चेहऱ्यावरचे समाधान परत आले होते. त्यांनी उत्सुकतेने गुणवतीकडे पाहिले, जणू तिची प्रतिक्रिया जाणून घ्यायची होती. प्रथमच कुठल्या मानवाला यमधर्माचा असा उपदेश मिळाला होता. गुणवती स्तब्ध झाली होती. एवढा वेळ ती आदराने हात जोडून ऐकत होती. आता ती भावविभूष होऊन यमराजांच्या चरणांशी नतमस्तक झाली. हे धर्मराज, आपण मला हे अमूल्य ज्ञान दिले. मला वाटलं देखील नव्हतं की मृत्यूलोकातील लोक तुमची पूजा कशी करतील. पण आपण इतका सोपा मार्ग सांगितलात. खरंच, त्यामुळे कितीतरी जीवांचे कल्याण होईल. तिचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले होते. गुणवतीने मग धीटपणे विनंती केली, स्वामी, आपण माझ्यावर प्रसन्न आहात, तर मला एक वरदान द्या. मला परत मृत्यूलोकात माझ्या शरीरात जाण्याची संधी द्या. मी हा व्रत स्वतः करायला आणि इतर लोकांपर्यंतही हा संदेश पोहोचवायला इच्छिते. आपल्या आदेशाचे पालन करून या व्रताचा प्रचार करायला मला परत मानव जगतात पाठवा. यमराज क्षणभर विचारात पडले, पण लगेचच त्यांनी प्रसन्न होऊन मान डोलावली. तथास्तु, ते उत्स्फूर्तपणे उद्गारले. गुणवती, लोककल्याणासाठी तुझा हृदय तळमळत आहे हे पाहून मला आनंद झाला. तुला मृत्यूलोकात परत जाण्याची परवानगी आहे. तुझे उरलेले आयुष्य तू हा व्रत पालन आणि प्रचार करण्यासाठी समर्पित करू शकशील. आणि लक्षात ठेव, पुढील मकर संक्रांतीपासून या धर्मराज व्रताची सुरुवात कर. तुझ्या पतीलाही या व्रताचे महत्त्व पटवून दे. तुमच्या दोघांची भक्ती पाहून मी आधीच प्रसन्न आहेच. यापुढेही असेच धर्ममार्गावर राहा. मी आशीर्वाद देतो की या व्रतपालनामुळे तुला आणि हरिदासला मृत्यूनंतर स्वर्ग आणि अंतिम मोक्षप्राप्ती होईल. आता तुझा आत्मा आपल्या देहात परत जाईल. गुणवतीच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे आणि आनंदाचे भाव चमकत होते. धन्यवाद प्रभू, असे म्हणत तिने पुन्हा एकवार यमराजांना वंदन केले आणि मागे सरली. त्या दिव्य प्रकाशाच्या वेगात तिचा आत्मा पुन्हा मृत्यूलोकाकडे परतू लागला. इकडे मृत्यूलोकात हरिदास आणि इतर शोकाकुल मंडळी गुणवतीच्या देहाजवळ आपले अश्रू आवरण्याचा प्रयत्न करत होते. गुणवतीच्या देहाला स्नान घालून स्वच्छ सुती वस्त्र परिधान करण्यात आले होते. काही स्त्रिया रडत होत्या, तर पुरुष मंडळी अंत्यविधीची तयारी कशी करावी याबाबत आपसात बोलत होते. हरिदास मात्र सुन्न होऊन आपल्या पत्नीच्या निश्चल मुखाकडे पाहत बसला होता. त्याच्या मनात आठवणींचे वादळ उठले होते. आता माझं काय होणार या विचाराने तो व्यथित झाला होता. अचानक गुणवतीच्या निर्जीव देहात काही हालचाल झाली. प्रथम तिच्या बोटांमध्ये थोडी कंपनी आली, मग हळूहळू तिने हात हलवला.
हरिदासने डोळे पुसत पुसत पाहिले तर त्याला स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. गुणवतीचा हात हालत होता. हे काय घडतंय, तो अचंबित होऊन पुटपुटला. इतर लोकांचेही त्या हालचालीकडे लक्ष गेले आणि सगळे एकदम हादरले. गुणवतीने डोळे हळूच उघडले आणि जणू गाढ झोपेतून जागी होत असल्यासारखी खोल श्वास घेतला. चेहऱ्यावर पुन्हा चैतन्याचे तेज पसरले. क्षणभर कुणालाच काही सुचेना. हरिदास भय आणि आनंदाच्या सीमारेषेवर असताना तिला हाका मारू लागला. गुणवती, गुणवती, तू ऐकतेस का? तेवढ्यात गुणवती पूर्णपणे शुद्धीवर आली. तिने सभोवार पाहिले आणि आजूबाजूला जमलेल्या लोकांकडे पाहून हलकेच हसत अस्पष्ट स्वरात म्हणाली, मी परत आलेय. त्या क्षणी गुणवतीच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. तिने मनोमन यमधर्म आणि आपल्या आराध्य देवांचे आभार मानले. पुनर्जन्म मिळाल्याच्या विलक्षण अनुभूतीने तिचे हृदय भरून आले होते. तिचा आवाज ऐकून लोक आश्चर्याने भारावले. काहींनी कपाळाला हात लावला तर काहींनी हरिओम असा जप सुरू केला. हरिदासने पुढे सरसावून अलगद तिच्या डोक्याखाली हात ठेवला आणि गदगदलेल्या आवाजात म्हणाला, गुणवती, मला ऐकू येतंय का? खरंच तू बोललीस. गुणवतीने हलकेच मान डोलावली. हरिदासचे हृदय आनंदाने उचंबळून आले. देवा, ही कसली लीला? तो उद्गारला. शेजारील एक वृद्धा म्हणाली, बाळा, तुझी पत्नी परत जिवंत झाली. हा मोठा चमत्कार आहे. कोणीतरी म्हणाले, इतक्या पुण्यकर्मांचे फळ मिळाले बघा. घरातील सर्व स्त्री पुरुष अचंबित होऊन हे दृश्य पाहत होते. गुणवती हळूहळू उठून बसली. हरिदासने तिला आधार दिला. अजून ती थोडी अशक्त होती, पण चेहऱ्यावर अपूर्व तेज होते. गुणवतीने परिसरातील सगळ्यांकडे पाहून विनम्रपणे म्हटले, सगळ्यांची प्रार्थना आणि परमेश्वराची कृपा यामुळे मला पुन्हा आयुष्य मिळालं आहे. लोक एकमेकांकडे पाहू लागले. हरिदास तर सतत तिच्याकडे नजरेत प्रेम आणि आदरभाव घेऊन पाहत होता. त्याच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. त्याने कृतज्ञतेने देवाच्या नावाचा जप केला. थोडा वेळ शांततेत गेला. मग शेजारच्या एका काकांनी विचारले, गुणवतीबाई, हा काय प्रकार घडला? तुम्ही तर वेवाघरी गेलात आणि आता पुन्हा उठलात. आम्हाला काहीच कळत नाहीये. बाकीचेही या प्रश्नाकडे कान देऊन होते. गुणवतीला कळलं की सर्वांना तिच्यासोबत काय घडलं ते जाणून घ्यायची तीव्र उत्कंठा आहे. तिने धीटपणे बोलायला सुरुवात केली. होय, मी खरंच काही क्षणांसाठी या जगाचा निरोप घेतला होता. माझा आत्मा शरीर सोडून गेला होता. हे ऐकताच काही जणांनी बाप रे म्हणून तोंडांवर हात ठेवला. गुणवती पुढे म्हणाली, माझा आत्मा धर्मराज यमांच्या दरबारात गेला होता. यमराजाच्या दरबारात? म्हणजे तुम्ही मृत्यूलोक सोडलात? कोणीतरी आश्चर्याने उद्गारलं. गुणवतीने हळूच मान हलवली. ती आपली अद्भुत कथा सांगत होती आणि सारेजण श्वास रोखून ऐकत होते. होय, गुणवती म्हणाली, यमराजांनी माझ्या आयुष्यातल्या पुण्यकर्मांची यादी माझ्यासमोर मांडली. त्यांनी मला सांगितलं की मी आयुष्यभर अनेक चांगली कामं केली. उपवास, पूजा, दान, धर्म सगळं केलं. ते माझ्यावर प्रसन्न झाले. हरिदास आणि इतर लोक विस्मयाने ऐकत होते. गुणवतीचा आवाज काहीसा थकलेला होता, तरी ती सांगत राहिली. पण तरीही धर्मराजांच्या चेहऱ्यावर चिंता होती. ते खंतावले की पृथ्वीवर कोणीही त्यांच्या नावाने व्रत करत नाही. सर्वजण देवदेवतांची पूजा करतात, पण मृत्यूच्या देवतेची कोणी आराधना करत नाही. त्यामुळे ते दुःखी झाले होते. घरातील मंडळी हे ऐकून थक्क झाली होती. काहींना त्यांच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. पण गुणवती त्यांच्यासमोर अशक्य प्रसंगातून परत आली होती. त्यामुळे तिच्या प्रत्येक शब्दाला वजन होतं. एक वयोवृद्ध गृहस्थ पुटपुटले, हे तर ईश्वराचाच संकेत दिसतो. आम्हीही हा व्रत नक्की करू. काही स्त्रियांनी मांडो लावल्या. हरिदासने आपल्या पत्नीचा हात हातात घेतला व भरून आलेल्या आवाजात म्हणाला, गुणवती, तू मृत्यूला जिंकून परत आलीस हे माझ्यासाठी मोठं आश्चर्य आहे. आता तू सांगशील त्याप्रमाणे मी सर्व करण्यास तयार आहे. आपण हा धर्मराजांचा व्रत नक्की करू. गुणवतीने स्मित केले. तिने मनोमन यमधर्माचे स्मरण केले. तिला खात्री होती की तिला मिळालेली ही पुनर्जन्म सदृश संधी वाया जाऊ देता कामा नये. पुढील मकर संक्रांती अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली होती. गुणवती आणि हरिदास यांनी त्या व्रताची तयारी चालवली. गावातील इतर लोकही उत्सुकतेने त्यांच्याकडून हे नवे व्रत शिकू लागले. पुढील काही दिवस गावात सर्वत्र लगबग सुरू झाली. अनेक शेजाऱ्यांनी आपापल्या घरातील तिळाचा साठा आणि गुळाचे खडे जमा करून ठेवले. कोणी नवीन साडी ब्लाऊज हळदी कुंकवासाठी घेऊन आले, तर कोणी दानासाठी नवीन भांडी विकत आणली. शेजारच्या गावातूनही ही बातमी ऐकून काहीजण आवर्जून येणार होते.
अनेक वृद्ध आणि स्त्रियांना या आगळ्या प्रसंगाचा अनुभव घ्यायचा होता. गुणवती आणि हरिदास यांच्या अंगणातच संक्रांतीच्या मुख्य पूजेची जय्यत तयारी होऊ लागली. प्रत्येकजण मदतीला पुढे सरसावला होता. कोणी मांडव बांधत होते, कोणी रांगोळीचे रंग आणत होते, तर कोणी गंगाजल आणि विड्याची पाने मिळवून देत होते. हरिदासने स्वतः गावच्या मंदिरातून मोठी घंटा आणि समई आणून अंगणात लावली. संक्रांत येईस्तोवर सारे गाव नवचैतन्याने भारून गेले होते. संध्याकाळ झाली तशी काही उत्साही ग्रामस्थ गुणवतीच्या अंगणात जमा झाले. त्यांनी विनंती केली, "गुणवती वहिनी, उद्या आपल्याकडे हा व्रत सण आहे. तुम्ही सांगितलेल्या या दिवसाच्या महिमेबद्दल आणखी काही कथा असतील तर आम्हाला सांगा." गुणवतीने आनंदाने होकार दिला. अंगणात सर्वजण गोल करून बसले. वितळलेल्या तुपाच्या दिव्याने वातावरण प्रसन्न उजळलं होतं. गुणवतीने आपल्या आठवणीत डोकावत सांगायला सुरुवात केली, "होय, धर्मराजांनी मला गंगामातेच्या पृथ्वीलोकावरील अवतरणाची कथा सांगितली. ती गोष्ट ऐकल्यावरच मला कळलं की या मकर संक्रांतीच्या दिवसाचं पुण्य किती महान आहे. चला तर मग, ऐक." गुणवती कथा सांगू लागली. प्राचीन काळी सगर नावाचे पराक्रमी राजे होते. त्यांना 60,000 पुत्र होते. एकदा राजाने अश्वमेध यज्ञ केला आणि जगविजयासाठी आपला यज्ञीय अश्व सोडला. देवराज इंद्राला याची भीती वाटली की सगरराज पृथ्वीवर सर्वत्र विजयी ठरेल, म्हणून कपटी इंद्राने तो अश्व चोरून नेला आणि कपिल मुनी नावाच्या तपस्वी ऋषींच्या आश्रमाजवळ लपवून ठेवला. राजा सगराने आपल्या 60,000 पुत्रांना तो अश्व शोधायला पाठवलं. शोधता शोधता ते कपिल मुनींच्या आश्रमात पोहोचले. तिथे त्यांना यज्ञाचा अश्व चरताना सापडला. कपिल मुनी ध्यानस्थ होते, तरीही उतावळ्या राजपुत्रांनी त्यांना अश्वचोर समजून त्यांच्याशी उद्धटपणे वाद घातला. या अवमानामुळे कपिल मुनींनी डोळे उघडले आणि त्यांच्या क्रोधदृष्टीमुळे सगळे राजपुत्र क्षणार्धात भस्मसात झाले. हे ऐकून काही श्रोते दचकले. गुणवती पुढे सांगू लागली, "राजा सगराला जेव्हा हे समजलं तेव्हा त्यांना अपार दुःख झालं, पण मुनींचा कोप टाळण्यासाठी ते गप्प राहिले. अनेक वर्ष लोटली. अखेर राजा सगराच्या वंशात भगीरथ नावाचा पराक्रमी पण तपस्वी राजा झाला. त्याने निर्धार केला की आपल्या पूर्वजांना मोक्ष मिळवून द्यायचा. भगीरथ राजाने हजारो वर्ष कठोर तपश्चर्या करून गंगामातेला प्रसन्न केलं. गंगादेवी वरदान देण्यासाठी समोर आली तेव्हा भगीरथाने विनंती केली, "देवी, माझ्या 60,000 पूर्वजांची राख पाताळात अडकून पडली आहे. तुझे पवित्र जल त्यांना स्पर्श करेल तर त्यांना मुक्ती मिळेल." गंगादेवीने त्याची प्रार्थना स्वीकारली, पण ती म्हणाली की तिची प्रचंड वेगाची धारा पृथ्वीवर आली तर धारणी तिच्या जोराने फुटून जाईल, म्हणून शिवशंकरांना विनवावं लागेल की त्यांनी आपल्या जटांमध्ये मला सामावून घ्यावं. गुणवतीचे शब्द रंगत चालले होते. सगळे शांतपणे ऐकत होते. ती पुढे सांगू लागली, "भगीरथाने महादेवाची आराधना केली. शिवशंकर प्रसन्न झाले आणि गंगेचा प्रचंड प्रवाह आपल्यात सामावून घेतला व नंतर अलगद पृथ्वीवर सोडला. पौष महिन्यातल्या शुभ मुहूर्तावर म्हणजे मकर संक्रांतीच्या पवित्र दिवशी गंगामाता स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली. भगीरथ पुढे पुढे आणि गंगा त्याच्या मागे असा त्या प्रवाहाचा मार्ग निघाला. वाटेत कपिल मुनींच्या आश्रमाजवळ भगीरथाने गंगेला आपल्या पूर्वजांच्या भस्मावशिषांवर ओतलं. गंगेच्या जलस्पर्शाने सगर राजाचे सर्व पुत्र तत्क्षणी मुक्त झाले. त्यांना मोक्ष प्राप्त झाला. पुढे गंगा नदी त्या आश्रमातून पुढे जाऊन समुद्राला मिळाली. तेव्हापासून त्या ठिकाणी दरवर्षी मकर संक्रांतीला मोठा स्नान मेळावा भरतो. आपण त्याला गंगासागर स्नान असं म्हणतो. गुणवतीने कथा पूर्ण केली. श्रोते भावविभोर झाले होते. म्हणूनच धर्मराजांनी म्हटलं की संक्रांतीच्या दिवशी गंगेच्या पाण्यात स्नान आणि तर्पण केलं तर पितरांना मोक्ष मिळतो, तिने स्पष्ट केलं. सगळ्यांनी टाळ्या वाजवून गंगा मातेच्या महिम्याला वंदन केले. धर्मराजांनी सूर्यदेव आणि शनिदेवाच्या एका गोष्टीचाही उल्लेख केला. गुणवती पुढे म्हणाली, "सूर्यदेवाचे पुत्र म्हणजे शनिदेव. पुराणकथेनुसार सूर्यदेव आणि शनिदेव यांच्यात पूर्वी काही मतभेद होते. शनिदेवाची दृष्टी फार कठोर होती आणि सूर्यदेवाच्या प्रखर तेजामुळे शनिदेवाला वडिलांजवळ राहणे अवघड वाटे. म्हणतात की शनीच्या कटाक्षामुळे सूर्यदेव आजारी पडले होते आणि सूर्यदेवाचाही उष्ण स्वभाव मुलाच्या मनाला बोचत असे. अशा राग अनबनामुळे बापलेक एकमेकांच्या दाराजवळही जात नसत. अखेरीस मातृशक्तीच्या मध्यस्थीने त्यांच्यात समेट झाला. म्हणून सूर्यदेवाने ठरवलं की पौष महिन्यात जेव्हा तो मकर राशीत प्रवेश करेल तेव्हा आपल्या पुत्राच्या घरी जाऊन 1 महिना राहायचं. तो दिवस होता मकर संक्रांतीचा. शनिदेवानेही आपल्या पित्याचं आदलाने स्वागत केलं.
त्या दिवसापासून पिता-पुत्रातील सगळे वितुष्ट संपले. हेच बघा, संक्रांत का साजरी करायची याला अजून एक सुंदर कारण मिळालं ना. आपणही हे उदाहरण घेऊन आपले मतभेद विसरायला हवेत. ग्रामस्थांनी सूर्यदेव आणि शनिदेवाच्या ऐक्याचे कौतुक केले. त्याचवेळी हरिदास म्हणाला, भीष्म पितामहांचे उदाहरणही धर्मराजांनी सांगितले. थोर धर्मात्मा भीष्म आपल्या इच्छामृत्यूच्या वरदानामुळे सूर्याच्या उत्तरायणाची वाट बघत शरपंजरी पडले होते. उत्तरायणाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे संक्रांतीच्याच दिवशी त्यांनी प्राणत्याग केला आणि त्यांना परमगती मिळाली. हा दिवस किती महत्त्वाचा आहे बघा. गावकऱ्यांनी मान डोलावून त्याची पुष्टी केली. त्या रात्री गावकरी समाधानाने आपापल्या घरी परतले आणि पुढच्या दिवसाची आतुरतेने वाट बघत होते. अखेर तो पुण्यशाली दिवस उजाडला. मकर संक्रांतीची शुभ पहाट. थंडीची सकाळ होती. आकाश अगदी निर्मळ दिसत होतं आणि पूर्व दिशेला लालसर सोनेरी प्रभा पसरू लागली होती. गुणवती आणि हरिदास पहाटेच उठले. त्यांनी घराजवळच्या नदीवर जाऊन स्नान केले. थंड पाण्यात अंग शिरत असताना गुणवतीने मोठ्या श्रद्धेने पाण्यात काळे तीळ सोडले आणि भगवान सूर्याचे स्मरण केलं. पूर्वेकडील आकाशात सूर्य उगवत असताना त्या दोघांनी नदीकाठावर उभे राहून ओंजळीत पाणी घेऊन सूर्याकडे अर्घ्य अर्पण केलं. ओम सूर्याय नमः असा मंत्र उच्चारत सोनेरी किरणांना जलार्पण केले. सूर्यकिरणांची पहिली सोनेरी तिरीप नदीच्या जलात चमकली आणि त्या प्रकाशात दोघांचे चेहरे तेजोमय भासू लागले. नदीतून बाहेर येऊन त्यांनी नव्या वस्त्रांनी अंग पुसले आणि पवित्र मनाने घरी परतले. घरी अंगणात त्यांनी एक स्वच्छ जागा निवडली आणि तिथे गेरू कुंकवाने सुंदर रांगोळी काढली. मांडवाखाली सडा टाकून चौरंगावर तांब्याचा कलश ठेवला. त्या कलशावर त्यांनी यमराजाची प्रतिकात्मक लहानशी प्रतिमा स्थापित केली. काही जणांनी सल्ला दिला होता की काळ्या रंगाचा कपडा ठेवावा. काहींनी काळ्या हंड्याची पूजा करावी असा संकेत सुचवला. परंतु गुणवतीने आपल्या परीने धर्मराजाची मनोभावे प्रतिमा उभी केली. शेजारी तिने शनिदेव आणि सूर्यदेव यांच्या प्रतिमाही ठेवल्या. पूजेसाठी तीळ, गूळ, तूप, अगरबत्ती, हळद कुंकू इत्यादी साहित्य जमा केले होते. स्त्रियांनी पारंपरिक मराठी पेहराव परिधान करून मागे केसात फुलांचे गजरे माळले होते. कुटुंबातील आणि गावातील सर्वजण त्या पूजेला जमले. गुणवतीने मंगल गायन सुरू केले आणि सगळ्यांनी मिळून सामूहिक प्रार्थना म्हणली. जय सूर्यदेव, जय धर्मराज अशा उद्गारांनी वातावरण पवित्र झाले. तिने आधी सूर्यनारायणाची पूजा करून नैवेद्य दाखवला. त्यानंतर त्यांनी यमराजाच्या प्रतिमेवर शुद्ध जलाचे अभिषेक करून हळद कुंकू वाहिले. काळ्या तिळांचा नैवेद्य अर्पण केला आणि छोटा दिवा प्रज्वलित केला. त्या दिव्याच्या ज्योतीत गुणवतीच्या डोळ्यातले आनंदाश्रू उजळून दिसत होते. तिला अपार आनंद आणि कृतज्ञता वाटत होती. जणू हा सोहळा तिच्या संपूर्ण आधीच्या जीवनाचा परिपाक होता. हरिदासनेही तळमळीने देवांची प्रार्थना केली. त्यानंतर सर्वांनी मिळून धर्मराजाच्या व्रतकथेचे पठण केले. गावातील जे लोक जमले होते त्यांना गुणवतीने पुन्हा एकदा यमराज गुणवतीची संपूर्ण कथा सांगितली. सर्व श्रद्धेने त्या अद्भुत कथेला कान देऊन होते. व्रतकथेच्या समाप्तीनंतर गुणवतीने एका ताम्हणात तीळगुळाचे लाडू आणि वाणाचे इतर पदार्थ ठेवले. तिने परिसरातील सुवासिनींना ओवाळून हळदी कुंकू लावले. त्यांच्या ओट्या भरल्या आणि प्रेमाने म्हणाली, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. स्त्रियांनीही तिला तसंच आशीर्वाद दिले. एका ज्येष्ठ सुवासिनीने आनंदाने गुणवतीला मिठी मारली व म्हणाली, गुणवती, तुझे उपकार मानावे तेवढे कमीच आहेत. तू आम्हाला एक नवीन मार्ग दाखवलास. दुसरी एक तरुण गृहिणी उत्स्फूर्तपणे उद्गारली, वहिनी, आजपर्यंत संक्रांतीला फक्त तिळगुळ वाटायचो, पण आज त्यामागचा खरा धर्मार्थ कळला. देवानेच तुला आमच्यासाठी पाठवलं आहे. गुणवतीने लज्जेने एक नम्र हास्य केलं. त्या दिवशी संक्रांतीचा सण एका नव्या अर्थाने साजरा होत होता. धर्मराजांच्या पूजनामुळे सगळ्यांनाच एक वेगळं आध्यात्मिक चैतन्य जाणवत होतं. दिवसभर पोटभर अन्न न घेता देखील गुणवती आणि हरिदास उत्साही व ताजेतवाने वाटत होते. अंगणाबाहेर गल्लीतील मुलांनी रंगीबेरंगी पतंग आकाशात सोडले होते. शेजारपाजारच्या काही स्त्रिया संक्रांतीची पारंपरिक गाणी गुणगुणत होत्या. एकूणच वातावरण आनंददायी आणि उत्सवी झालं होतं. संध्याकाळी त्यांनी पवित्र अग्नी प्रज्वलित करून तीळ आणि गुळाच्या मिश्रणाच्या आहुती देवांना अर्पण केल्या. त्यानंतर जवळच्या गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान केलं. चटया, कंबळं आणि वस्त्र वाटली. सर्वच गावकऱ्यांनी आपापल्या परीने काही ना काही दान केलं. गावातला कोणीही गरजू रिकाम्या हाताने परत गेला नाही. एक थरथर कापणारा वृद्ध काकाजी कडाक्याच्या थंडीत कंबळ मिळाल्यावर गुणवतीच्या पाया पडले व म्हणाले, मायबाप, तुम्ही आज आमची हिवाळ्यातली रात्र उबदार केलीत. देव तुमचं कल्याण करो.
लहान मुलं जेवण मिळाल्यावर हसत खेळत होती. गुणवती आणि हरिदास यांच्या चेहऱ्यावर समाधान फुललं होतं. त्या रात्री चंद्र आकाशात तळपला तेव्हा गुणवती आणि हरिदास यांनी देवांना नैवेद्य दाखवून आपला उपवास पूर्ण केला. अंगणात सगळ्यांनी मिळून खिचडी आणि तिळाच्या लाडवांचा प्रसाद तयार करून सर्वांना वाटला. जसा इतर उत्सवांत उत्साह असतो तसाच पण अधिक पवित्र भावना जागवणारा अनुभव त्या दिवशी सर्वांना येत होता. यानंतरच्या काही दिवसात गुणवती आणि हरिदास या नवस्थापित धर्मराज व्रताचे महत्त्व शेजारपाजारच्या आणि दूरच्या गावातील नातेवाईकांना सांगू लागले. त्यांनी हा संकल्प आयुष्यभर चालू ठेवण्याची प्रतिज्ञा केली. अनेक वर्ष त्यांनी दरवर्षी मकर संक्रांतीला हा व्रत अगदी निष्ठेने पाळला आणि त्यांच्या प्रेरणेने अनेक लोकांनीही हा व्रत करू लागले. त्यांच्या घराचे नाव धर्मराजाचा देवळा म्हणून परिसरात प्रसिद्ध झाले, कारण तिथे दर संक्रांतीला होणाऱ्या पूजेला मोठी गर्दी जमू लागली. अखेरीस या निस्वार्थ सेवेला आणि भक्तीला अनुसरून गुणवती आणि हरिदास यांनी आपलं लौकिक जीवन संपवलं. या गोष्टी घडून काही काळ लोटल्यानंतर दोघेही एकाच वेळी वृद्धापकाळाने शांतपणे देह ठेवून निघून गेले. म्हणतात की त्यांना स्वतः यमधर्माने आपल्या दिव्य रथावर येऊन सदेह स्वर्गलोकी घेऊन गेले. गावकऱ्यांनी काही लोकांनी ही दिव्य घटना पाहिल्याचंही कथन करतात. मध्यरात्री आकाशातून एक तेजस्वी रथ येऊन त्यांच्या घरावर थबकल्यासारखा दिसला आणि काही क्षणात नाहीसा झाला. जणू धर्मराजाने आपल्या प्रिय भक्तांना घेऊन स्वर्गारोहण केले. त्यांचे अंतकाळाचाही क्षण अत्यंत शांत आणि पवित्र वातावरणात झाला. गावकऱ्यांनी त्यांचे अंतिम संस्कार सागऱ्या संगीत पार पाडले. दुःखापेक्षा त्यांच्या थोर कार्याचा अभिमान सर्वांच्या मनात होता. गुणवती आणि हरिदास यांनी दाखवून दिलेला धर्ममार्ग मात्र अमर ठरला. आजही मकर संक्रांतीच्या दिवशी या धर्मपरायण दाम्पत्याची कथा भाविकांकडून आदरपूर्वक ऐकली जाते. सुवासिनी हळदी कुंकू समारंभात प्रेमाने एकमेकींना तिळगुळ देतात आणि वर्षभर गोड बोलण्याचा संकल्प करतात. अनेक ठिकाणी धर्मराज यमाचे स्मरण करून या दिवशी तर्पण आणि दानधर्म केला जातो. म्हणतात की जे कोणी श्रद्धेने आणि निष्ठेने मकर संक्रांती व्रत पाळतात त्यांना मृत्यूचे भय राहत नाही आणि त्यांच्या आत्म्यास उत्तम गती प्राप्त होते. अशी ही मकर संक्रांतीची पौराणिक कथा आपल्या धर्मग्रंथांच्या तत्वांवर आधारलेली आहे. म्हणूनच दरवर्षी मकर संक्रांतीचा सण आल्यानंतर सर्वजण आनंदाने म्हणतात, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला.